हरि ओम. अनंतो तो भोक्ता सुखदो नैकजोग्रज अनिर्विण्ण सदा महर्षी लोकाधीष्ठान अद्भुत. श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 108 आणि नाम आहे 886. अनंत हो शेवट नसलेला, अपार अमाप, अनंत ऐश्वर्य, अनंत वीर्य, अनंत यश, अनंत श्री, अनंत ज्ञान आणि अनंत वैराग्य, हे 6 शब्द अनंतत्वाच्या व्याप्तीसाठी अनंत आहेत. अनंतश्चास्मी नागानाम, गीता 10:29. भगवंताने शेषनागाला आपली विभूती मानली आहे. तू अनंत तुझी अनंत नामे, तया माझी अति सुगमे, ती मी अल्पमती प्रेमे स्मरणी प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंता केशवा, संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणादिमूर्ती, पद्मनामा दामोदरा, प्रकाश गहना परात्परा, आदि अनादि विश्वंभरा, जगदोद्धारा जगदीशा, कृष्णा विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तम परेशा, नृसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षका आदि पुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातना निर्दोषा, सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ती, गुणातीत गुणज्ञा, निजबोधा रूपा निमग्ना, शुद्ध सात्विक सुज्ञा, गुणप्राज्ञा परमेश्वरा, श्रीनिधी श्री वत्सलांचन उदरा, भयत्कृत भयनाशना गिरीधरा, दुष्ट दैत्य संहार करा, वीरा सुख करा तू एक, निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागवरा, मधुमर दैत्य संहार करा, असुर मर्दना उग्रमूर्ती, शंख चक्र गदाधरा, गरुड वाहना भक्त प्रिय करा, गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे, नाना नाटक सूत्रधार्या, जगत व्यापका जगद्वर्या, कृपा समुद्रा करुणालया, मुनिजन ध्येया मूळमूर्ती, शेष शयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा, भक्त कैवार्या गुणधामा. श्री व्यंकटेश स्तोत्र 41 ते 51. यात संपूर्ण अनंताचं वर्णन, विष्णूचे वर्णन केले आहे. म्हणूनच नित्यत्वात, सर्वगतत्वात, देशकाल परिच्छेदा भावात अनंत शेष रूपोवा, श्रीमद आद्य शंकराचार्य अशा अनंत श्री विष्णूंना अनंत नामांची माळ अर्पण करू. 887. उत्त भूक, हवन केलेल्याचा स्वीकार करणारा. याआधी हे नाव 879 मध्ये आले आहे. अम क्रतुरम यज्ञ स्वधामम अम औषधम, मंत्रो हमिहम वाज्य अम अग्निरमृतम. गीता 8:16. जे वैदिक रीतीने केले जाते त्याला क्रतू म्हणतात. ते क्रतू मीच आहे. ते स्मार्थ रीतीने केले जाते तो यज्ञ होतो, त्याला पंचमहायज्ञ इत्यादी स्मार्थ कर्मे म्हणतात. तो यज्ञ मी आहे. इतरांसाठी जे अन्न तर्पण केले जाते त्याला स्वधा म्हणतात. ते स्वधा मीच आहे. त्या क्रतुयज्ञ स्वधासाठी आवश्यक जी सामुग्री लागते, अर्थात वनस्पती, कंदमुळे, तीळ, जव इत्यादी औषधी आहेत, ते औषधही मीच आहे. ज्या मंत्राने क्रतुयज्ञ आणि स्वधा केले जातात तो मंत्रही मीच आहे. यज्ञ इत्यादीसाठी गायीचे तूप आवश्यक असते, ते तूपही मीच आहे. ज्या अहवनीय अग्नीत होम केला जातो तो अग्नीही मीच आहे आणि हवन करण्याची क्रियाही मीच आहे. यज्ञ, दान, तप या तिन्ही गोष्टी निष्काम साधकाला अत्यंत पवित्र करणारे आहेत. या निष्काम भावनेने जे हव्य इत्यादी वस्तू खर्च होतात तेही पवित्र होतात आणि या निष्काम भावनेने जी क्रिया केली जाते ती देखील पवित्र होत असते. ही पवित्रता माझे स्वरूप आहे. यज्ञ, दान आणि तप या तिन्ही गोष्टी निष्काम पुरुषाला अत्यंत पवित्र करणारी आहेत. यज्ञ, दान, तप इत्यादीचे अनुष्ठान करण्यासाठी ज्या ऋचांचे उच्चारण केले जाते त्यात सर्वप्रथम ओम चे उच्चारण केले जाते. ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद हे तीनही वेद भगवंताची स्वरूपे आहेत. अशा हुतभोग श्री विष्णूंचा नाम यज्ञ करते. 888. भोक्ता, प्रकृतीस भोगणारा,
संसार भगवंतापासून उत्पन्न होतो आणि त्यांच्याच ठिकाणी लीन होतो. म्हणून भगवान या संसाराचे महाकारण आहेत असे मानणे म्हणजेच ज्ञान होय. भगवंताशिवाय अशी कोणती वस्तूच नाही. सर्व काही भगवंतच आहेत. स्वतः भगवान सर्व काही बनले आहेत असा अनुभव होणे हे विज्ञान आहे. अपरा आणि पराप्रकृती माझी आहे यांच्या संयोगापासून संपूर्ण प्राण्यांची उत्पत्ती होत असते आणि मी या संपूर्ण जगताचे महाकारण आहे असे म्हणून भगवंतांनी ज्ञान सांगितले. माझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही. सुताच्या दोरीमध्ये त्या सुतापासून तयार झालेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यातच ओतप्रोत आहे असे म्हणून भगवंताने विज्ञान सांगितले. संपूर्ण भूतांचे सनातन बीज मीच आहे. सात्विक राजस तामस भाव माझ्यापासून उत्पन्न होतात असे म्हणून ज्ञान सांगितले. सर्व काही मीच आहे आणि यांची स्वतंत्र सत्ता नाही असे विज्ञान सांगितले. परा अपरा प्रकृती म्हणजे स्वभाव दोन्हीत भगवंतच परिपूर्ण आहेत. ते सर्व व्यापी आहेत. मीच निर्माण करतो आणि मीच भोगतो. त्यासाठी त्यांनी आपल्या विभूती सांगितली आहेत. ही जीवसृष्टी स्थावर जंगम चार योनी या सर्वांचे सनातन बीज मीच आहे. यज्ञ दान तप गंध जल जे जे काही आहे ते मीच भोगतो. महाप्रलय झाल्यावर प्रकृती संपूर्ण संसार माझ्यात राहतो म्हणून मी संसाराचे स्थान आहे. संसाराची मग सर्ग अथवा प्रलय अवस्था असो, या सर्व अवस्थेत प्रकृती संसार जीव तसेच जे काही पाहण्यात ऐकण्यात समजण्यात येते ते सर्व माझ्यातच राहते म्हणून मी निधान आहे. गंगाजलाने गंगेचे पूजन करावे, दीपकाने सूर्याचे पूजन करावे, पुष्पाने पृथ्वीचे पूजन करावे. तसेच भगवंताच्या वस्तूने भगवंताची पूजा होत असते. वास्तविक पाहिले तर पूज्यही भगवान आहेत, पूजाही भगवानच आहेत आणि पूजेची सामुग्री भगवानच आहेत आणि पूजकही भगवानच आहेत. म्हणून मीच घडवितो मीच मोडितो, नाद जसा वेणूत रस जसा सुंदर कवनात, गंध जसा सुमनात, रस जसा बघया द्राक्षात, पाणी जसे मोत्यात, मनोहर वर्ण सुवर्णात. असा मी सर्व काही निर्माण करून लय करतो म्हणजेच मी भोगतो. अशा भोगता श्री विष्णूंना जाणून घेऊ. 889 सुखदह मोक्षरूपी सुख देणारा. याआधी 459 मध्ये याचे नाम विवरण केले आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सुख देवाशी मागावे, दुःख देवाला सांगावे. देव मागे देव पुढे देव आहे चोहीकडे. डोळे मिटून बघावे, धाव घ्यावी देवापाशी, जशी माऊलीच्या कुशी. कानियाने प्रेम प्यावे, देव प्रेमळ प्रेमळ, देव आरसा निर्मळ, बिंब त्यात पहावे. पूर्ण विश्वासाने झोकून भक्ताने भगवंताकडे धाव घ्यावी. यासाठी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. अनंत जन्मांच्या पुण्याईचा साठा ज्यांच्या जवळ असेल त्याला श्री विठ्ठलाच्या चरणी आवड आणि आठवण होते. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी मोक्ष सदा. हरी पाठ 25. जन्म मृत्यूचा फेरा चुकतो. हरी म्हणजे रिपूंचे हरण. उच्चारताच मोक्ष सुख मिळते. मग मोक्ष लोळे पायात. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साथी येल्या. अशा सुखद श्री विष्णूंची कास धरू. 890 नैकज हो वारंवार अवतार घेणारा भगवंत सर्व व्यापी आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडात विष्णू विराजमान आहे.
ते भक्तांच्या प्रेमासाठी कधी शुद्र बालरूप धारण करतात, तर कधी विशाल सूक्ष्म रूप धारण करतात. ते सर्वांच्या हृदयात अंतरात्मा सर्वातीत आहेत. सर्व गुणमय, लीलामय, अखिल रसामृत, पुरुषावतार, गुणावतार, लीलावतार, मन्वंतरावतार, अंशावतार, कलावतार, अवेशावतार, प्रभावतार, वैभवावतार आणि परावस्थावतार आहेत. अणुरेणियान महतो महिमान, अवतारांचे अवतार साक्षात स्वयं भगवान आहेत. सर्व अवतार त्यांच्यात समाविष्ट होतात. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुगात षोडशकला पूर्ण, षडैश्वर्य संपन्न, हनोपादन रहित, दिव्य सच्चिदानंदमय विग्रह पूर्ण पुरुषोत्तम, आदर्श मानव, सकल कला पूर्ण, परमयोगी, लोकनेता, ईश्वर, परम राजनीतिक, राज्य निर्माता, राज्य त्यागी, धर्मोपदेष्टा, आचार्य, सौंदर्य माधुर्य निधी, सर्व चित्ताकर्षक, मुनिमन मोहन, आत्मा रामगणाकर्षी, मधुर प्रेमी, प्रेम परवश, जनवत्सल स्वजन, कुठल्याही दृष्टीने ते परिपूर्ण आहेत. अशा अनेक श्री विष्णूंची अनेक रूपे आठवू. 891 अग्रज, सर्वांच्या आधी जन्मलेला, अजन्मा जन्मासी आला. ही देखील एक लीलाच नाही का? बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम, गीता 7:10. संपूर्ण प्राण्यांचे सनातन बीज, अविनाशी बीज मी आहे. अर्थात सर्वांचे कारण मीच आहे. संपूर्ण प्राणी बीजरूपी माझ्यापासून उत्पन्न होतात, माझ्यातच राहतात आणि शेवटी माझ्यातच लीन होतात. माझ्या विना प्राण्यांची स्वतःला सत्ताच नाही. जितकी काही बीजे असतात ती वृक्षापासून उत्पन्न होतात आणि वृक्ष उत्पन्न करून नष्ट होतात. परंतु या ठिकाणी ज्या बीजाचे वर्णन आहे ते बीज सनातन आहे, अर्थात आदी अंतरहित, शाश्वत, अनादी तसेच अनंत आहे. यालाच अव्यय बीज म्हटले आहे. गीता 9:18. हे चेतन तत्व अव्यय अर्थात अविनाशी आहे. हे स्वतः विकाररहित असतानाही संपूर्ण जगताचे उत्पादक, आश्रय आणि प्रकाशक आहे. तसे जगताचे कारण आहे. बीजप्रद पिता, मी बीज प्रदान करणारा पिता आहे. न मे विदुस्सुरगणाः प्रभवं न महर्षया, अमादिरी देवानां महर्षींच सर्वशः. गीता 10:2. उच्चपद म्हणून देवता व ज्ञानी म्हणून महर्षींचे नाव घेतले. त्यांच्या ठिकाणी जी काही बुद्धी, शक्ती, सामर्थ्य, पद आहे, प्रभाव आहे, महत्ता आहे, ती सर्व त्यांनी माझ्यापासूनच प्राप्त केली आहे. म्हणून माझ्यापासूनच प्राप्त केलेल्या प्रभाव, शक्ती, सामर्थ्य इत्यादी द्वारा ते मला पूर्ण कसे जाणू शकतील? अर्थात जाणू शकत नाही. जसे बालक ज्या आईपासून उत्पन्न झाले आहे त्या आईच्या विवाहाला आणि आपल्या शरीराच्या उत्पन्न होण्याला ते जाणत नसते, त्याप्रमाणे देवता आणि महर्षी यांच्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. म्हणून ते माझ्या प्रकट होण्याला आणि आपल्या कारणाला जाणत नाहीत. तात्पर्य, देवता आणि महर्षी भगवंताच्या आदिला, अंताला, परिमाणाला जाणू शकत नाहीत. कारण देवता आणि महर्षी प्रकट होण्यापूर्वी भगवंत जसेच्या तसे होते आणि ते लीन झाल्यावरही भगवान जसेच्या तसेच राहतील. म्हणून ज्यांच्या शरीराचा आदी आणि अंत होत असतो त्या देवता आणि महर्षी अनादी अनंताला अर्थात असीम परमात्म्याला आपल्या सीमित बुद्धी, योग्यता आणि सामर्थ्य इत्यादी द्वारा जाणू शकत नाही. अशा अग्रज श्री विष्णूंना साष्टांग वंदन करते. 892 अनिर्विण्ण, खेदरहित, आशादायी, जो कोणालाही निराश करीत नाही. प्रसादे सर्व दुःखांनां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी परिवतिष्ठते. गीता 2:65. चित्ताची प्रसन्नता झाल्यास संपूर्ण दुःखाचा नाश होतो. अर्थात कोणतेही दुःख राहत नाही. कारण आसक्ती, कामना राहिल्यानेच चित्तात खिन्नता निर्माण होते. खिन्नता निर्माण झाली की कामना उत्पन्न होते आणि कामनेने सर्व दुःख सामोरे येतात. परंतु जेव्हा राग, आसक्ती नाहीसा होतो तेव्हा चित्तात प्रसन्नता येते.
त्या प्रसन्नतेने संपूर्ण दुःख नष्ट होतात. जेवढी म्हणून दुःख आहे ती सर्वच प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य शरीर संसाराच्या संबंधानेच होतात आणि शरीर संसाराशी सुखाच्या लालसेने संबंध होतो. सुखाची लालसा खिन्नतेने होते, परंतु जेव्हा प्रसन्नता येते तेव्हा खिन्नता नष्ट होते. खिन्नता नष्ट झाल्यास सुखाची लालसा राहत नाही. सुखाची लालसा न राहिल्याने शरीर संसाराशी संबंध राहत नाही. असा संबंध न राहिल्याने संपूर्ण दुःखाचा अभाव होतो. त्याच्या बुद्धीमध्ये थोडाही संशय राहत नाही. राग द्वेष रहित मनुष्य भोग बुद्धीने विषयांचे सेवन करीत नाही, अर्थात भोगजन्य सुख घेत नाही, कारण ते त्याचे ध्येयच नसते. तो भोगाना आसक्तीपूर्वक न भोगता त्यागपूर्वक भोगतो, म्हणून त्याचे अंतःकरण निर्मळ होते. त्यागपूर्वक भोग आणि वास्तविक भोग नाहीतच. भोगाचे आचरण दिसते, तो एक प्रसाद आहे. या प्रसादाच्या प्राप्तीतही संतोष न कराल, त्याचा उपभोग न घ्याल, तर फार लवकर परमात्मा प्राप्ती होईल. अशा अनिर्विण्ण श्री विष्णूंना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू. 893 सदामर्षी साधूंना क्षमा करणारा, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. गीता 4:8. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. गीता 9:22. साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वमहं मदन्यते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि. भागवत 9:4-68. माझे प्रेमी भक्त साधक माझे हृदय आहेत. त्या प्रेमी भक्तांच्या हृदयात मी स्वतः राहतो. मी त्यांच्या विना काही जाणत नाही, ते माझ्या विना काही जाणत नाहीत. अंबरीशाला मारण्यासाठी दुर्वासाने कृत्य निर्माण केल्याबरोबर त्याच्या रक्षणार्थ दुर्वासांच्या मागे सुदर्शन चक्र सोडले. दुर्वास शरण आले. भगवंत म्हणाले, ज्याचा अपराध केलाय त्याची माफी मागा, तोच तुम्हाला क्षमा करेल. दुष्करः कोण साधूनां दुस्त्यजो वा महात्मनां येई संगृहीतो भगवान सातुतां वृषभो हरी. ज्याने भक्तवत्सल भगवान श्रीहरींच्या चरणकमलांना घट्ट मिठी मारली आहे, त्या साधू पुरुषांना कोणता अनुग्रह अवघड आहे, आणि अशा महात्म्यांना कोणता अपराध विसरणे अशक्य आहे. ज्यांच्या नामाच्या केवळ श्रवणाने जीव निर्मल होऊन जातो, त्या भगवंताच्या दासांना कोणते कर्तव्य शिल्लक राहते. महाराज, आपले हृदय करुणेने भरल्यामुळे आपण माझ्यावर मोठेच उपकार केले, कारण आपण मी केलेले अपराध विसरून माझ्या प्राणांचे रक्षण केले, असे अंबरीश त्यांचे वर्णन करतो. म्हणून भगवंत सदामर्षी आहे. अशा सदामर्षी श्री विष्णूंची कृपा संपादन करून घेऊ. 894 लोकाधिष्ठानम. सर्व लोकांचा आधार, आश्रय, निधान, विश्वाधार. सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. दासबोध 20:4-26. जो चांगले वाईट कर्म करेल तसे फळ मिळेल. सत्कर्म निरपेक्ष सेवेने करून कर्मे इशू बजावा. असे केल्यास त्या कर्मात करता अडकत नाही, तो भगवंताला अर्पण करतो. अशा वेळी कर्मात भगवंताचे अनुष्ठान असल्याने ते परम पुण्यप्रद होते. भगवंत त्याच्या पाठीशी ठाम उभे राहतात. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. गीता 18:14. विराट पुरुष किंवा पुरुष सुक्तात हेच सांगितले आहे. हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जात आसीत सदाधार पृथिवीं द्यामुत्ते माम कस्मै देवाय हविषा विधेम. ऋग्वेद 10:121. सुवर्णाप्रमाणे अभिकारी असे विश्वाचे बीज सर्वांच्या अगोदर पूर्णत्वाने विद्यमान होते. अशा स्वरूपाचा तो परमात्मा प्रगट होता सर्व चराचर वस्तूंचा एकटाच अधिपती झाला. त्यानेच ही पृथ्वी आणि हा द्यो लोक निर्माण केला आहे. आता त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्या देवाला हवी अर्पण करून उपासना करावी. 14 भुवनांचा तो अधिपती आहे.
अंतरिक्ष, द्यावा, पृथ्वी सर्व त्याच्यात सामावली आहेत. अभासश्च निरोधश्च यतश्चाद्य यतश्चाध्यय वसीयते स आशय परम ब्रह्म परमात्मेति शब्दते. या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतात ते परब्रह्मच आश्रय आहे, अधिष्ठान आहे. शास्त्रात त्यालाच परमात्मा असे म्हटले आहे. अशा लोकाधिष्ठानम श्री विष्णूंचे पूजन करू. 895 अद्भुत, अत्यंत आश्चर्यकारक, विलक्षण, विस्मयजनक, चमत्कारपूर्ण, अविश्वसनीय, अनेक वक्त्रनयनम, अनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्यानेकोद्यथायुतम, दिव्य माल्याम्बरधरम, दिव्य गंधानुलेपनम, सर्वाश्रयमयम देवम अनंतम विशतोमुखम. गीता 11:10-11. विष्णू विराट रूपाने प्रकट झालेल्या भगवंताची जितकी मुखे आणि नेत्र दिसू लागली आहेत ती सर्वची सर्व दिव्य आहेत. विराट रूपात जितके प्राणी दिसत आहेत त्यांची मुखे, नेत्र, हात, पाय इत्यादी सर्व अंगे विराट रूप भगवंताची आहेत. कारण भगवान स्वतःच विराट रूपाने प्रकट झाले आहेत आणि भगवंताच्या विराट रूपात जितकी रूपे दिसत आहेत, जितक्या आकृत्या दिसत आहेत, जितके रंग दिसत आहेत, जितक्या त्याच्या विचित्र रूपाचे घडण दिसत आहे ते सर्वच सर्व अद्भुत दिसत आहे. अशा प्रकारे पाहताच चकित करणारे अनंत रूप असणारे, तसेच चारही बाजूनी मुखेच मुखे असणारे आपले परम ऐश्वर्यमय रूप भगवंतांनी अर्जुनाला दाखविले. असे अद्भुत श्री विष्णू रूप दिव्य चक्षुनेच पाहता यावे यासाठी अर्जुनासारखी योग्यता प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 108 आणि नामे 895 संपन्न झाली. हरि ओम.